नमस्कार मंडळी. विनोदाच्या शास्त्रात कधी हसत कधी फसत नवनवीन प्रयोग करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, चाखूया एक तिखट, तेज, तर्रार आणि चमचमीत अशी हास्य मिसळ. आणि हा झणझणीत अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. यार आजची मीटिंग जाम ताणली गेली यार. जाम भूक लागली आहे. नाहीतर काय. अरे 3 वाजले, काय जेवायची वेळ आहे का? ना यार, तुला सांगतो गौऱ्या भाई, डोक्याचा ना भुगा झालाय भुगा. अरे काय 3 वाजता जेवायचं काय? ह्याच गप्पा मारणार आहात? ओ माय गॉड. MHJ असोसिएट्स कडून अजूनही रिक्वेजेशन आलेलं नाहीये. विराज, तू फॉलोअप घेतोयस का? घेतो रे बाबा. तुझं काय रे मध्येच? नाहीतर काय. हे काय सगळं? हा? हे काय सगळं असं? हे काय सगळं म्हणजे आता जे कॉस्ट्युम दिलेत त्याला न्याय देणारं कॅरेक्टर पकडायला नको? तुम्ही फक्तच फॉर्मल कपडे घालून आलायत, पण वाटताय फिल्टर पाड्यातले मित्रच. त्यामुळे कॉर्पोरेट लुक यायला माझ्या एकट्यावरती जबाबदारी आहे असं मला वाटतंय आता. तुला खरंच असं वाटतंय तू कॉर्पोरेट लुकवाला वाटतोयस? तुझ्या इनोसन्सची कुणीतरी मोठी मस्करी केली आहे. आता ते विश्वास ठेवतात त्याला मी काय करू? पण एवढं कशाला करतोयस तू? तुझी ना जाम जाम सवय तुझी वाईट आहे रे. एका परडे मध्ये 2-2 कॅरेक्टर करायची. कशाला करतो? पण मग तुम्ही करा ना कॅरेक्टर, म्हणजे माझा तरी लोड कमी होईल. मी कॅरेक्टर आणि हा ऍक्टिंग. तोच असतोय. खरं तर लाज वाटण्याचं वाक्य आहे. हसतो कशाला? ठीक आहे. या भूक लागले काहीतरी खाऊया. हो बापरे, कॉर्पोरेट. ए वेटर, वेटर. हाय. बोला की साहेब, काय देऊ? मला वडापाव. बरं, वडापाव. बरं, काय तुम्हाला काय? काय काय आपल्याकडे? मिसळ आहे, वडा आहे, वडा उसळ आहे, वडा सांबार आहे, मेदू वडा आहे, इडली आहे, मट्टा आहे, छास आहे, ताक आहे, लस्सी आहे, मूग भजी आहे, ती बटाटा भजी आहे, ती कांदा भजी आहे, ती पालक भजी आहे, ती मिरची भजी आहे, ती काय देऊ बोला? हे रोजचं झालं यार, मला हे नको. तुमच्या ना हॉटेलचं स्पेशल काय ते मला द्या. आपल्याकडे बघा MHJ स्पेशल असलं गावरान मिसळ आहे. हा, याच्यात मध्ये एवढं स्पेशल काय? खाऊन बघा की, दाखवायची गोष्ट आहे. चित्र काढून दाखवूय तुम्हाला आता. खाऊन बघा की साहेब, कसं आहे, थोडासा वेळ लागतोय पण मिसळ खाल्ल्यावर आनंद म्हणजे ती तुमची स्पेशल मिसळ आहे. किती रुपयाला आहे? 450 आहे फक्त. 450 रुपयाला मिसळ? हा, मग साधी मिसळ हवे दवा. अहो, मिसळ म्हणजे अनुभव आहे नुसता देव. 450 म्हणजे पैसा वसूल आहे तो. पण 450 तर जास्त होता तो मिसळसाठी. अहो, अनलिमिटेड मिसळ आहे साहेब. रस्ता नुसता वाडा की, पाहिजे तेवढं पाव खावा. काय सांगताय? अनलिमिटेड. अनलिमिटेड. ठीक आहे, मला पण द्या एक. तुम्हाला? मला साधी मिसळ. किती रुपये? 32 रुपये. 4च नको. चालेल चालेल. काय आहे बे तुम्ही? मी नाही, मला MHJ स्पेशल पाहिजे. कारण काय, मी कॉर्पोरेट लेवलचा आहे ना. आय एम अ चुझी मॅन. ओके, मी तसं खाणार. हा भाई. काय अरे काय नाही, फक्त वेळ आपल्याकडे कमी, एवढंच सांगतोय. सोड ना यार त्या वेळेचा. यार रोज तर ऑफिस करतो आपण. ऑफिस भाई. या दोघांना काय पाहिजे ते? मला MHJ स्पेशल गावरान मिसळ. गावरान मिसळ. Yes. हा, चालतंय की. लगेच आणतो. श्याम्या, एक वडापाव, एक साधी मिसळ आणि एक गावरान स्पेशल अस्सल मिसळ. ऐकला गावा? तयारी लागा. मजा आहे यार, आज मजाच आहे. तुम्ही करा ना कितीतरी पैसे खर्च यार. अरे पण वेळ बघ ना तू. अरे वेळ सोड ना, पैसे खर्च कर ना. तो बॉस आपली वाट लावेल. अरे वेगळा अनुभव आहे बाबा आपला. साहेब, हा? या, उडा. काय आलं? या इकडे या. बसा इकडे, बसा. बसा इथे. ट्रीटमेंट आहे. येऊया. या साहेब, या. बाप रे. हे आता कसं? मस्त वाचतोय तुम्ही. 2 मिनिटं थांबा जरा.
हे सगळं कशासाठी चालले पण अहो गावरान मिसळचं स्पेशल कस्टमर आहे तुम्ही. ट्रीटमेंट बघा फक्त तुम्ही आता या या. सगळं त्यासाठी आहे? ए, बाई, ओवाळा, ओवाळा. अयो शाबास. वा 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 वा. अरे यार साहेब हा. मी काय म्हणतोय हा वावळ्यांनी टाका की. काय ते वावळ्यांनी टाका. आपलं 450 रुपये ठरलं नव्हतोय. आधी मिसळ ते उद्या मिसळ खातो मग देतो ना पैसे. असं असतं साहेब. अहो सवाशीन बाई आहे त्या एवढं वावळले म्हणलं वावळ्यांनी टाकणार नाही. अरे, टाकतो ना, टाकतो टाका ना. की वावळ्यांनी. हे घ्या. हा, असं काय करताय 500 रुपये 50 रुपये ओवाणीसाठी पण ठेवले ओके अजून अजून ठेवले ओके लागा 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 भारी आहे भारी आहे. शपथ ए यार तुम्हाला काय सांगू 3 वर्ष झाली मला इकडे काम करतोय 450 एपिसोड झाले पण एवढा मान कधीच नाही मिळाला. आहे का नाही? हे म्हणजे अरे अरे काय तुम्ही कंजूस लोक 32 रुपयाला मिसळ खाताय. अरे नाग्यांना थोडे पैसे टाकले असते ना तर एवढा मान मिळाला असता. बघितलं का हे सगळं कसं आहे MHJ स्पेशल गावरान मिसळ कळलं काय. विराज इकडे बघू नकोसा पुणे बघ. हा, साहेब ठीक आहे. तुमचा वडापाव आणि तुमची साधी मिसळ 32 वाली साधी मिसळ. काय रे 32 रुपयाला मिसळ आहे तुझे काय वडापाव वडा बघ चपलाय आपली येणार आहे MHJ आपली कधी येणार आपली भूक लागते. येणार की साहेब भाऊ हा? ही साधी 32 वाली मिसळ आहे हो. यार बोलताना पण चेहरा कसं होतं 32 वाले हो 450 म्हणजे म्हणजे काय साहेब 32 वाली मिसळ असते की नाही. होय, होय. ती काय भगुलं भरलेलंच असते हो सकाळपासून. हा. वाईज वाटीभर मिसळ काढायची फरसाण टाकलं करायचं की द्यायची. बस तुमची म्हणजे स्पेशल मिसळ आहे हो. हा ना? कष्ट पण तेवढं लागते ती बनवायला. वेगळी ट्रीटमेंट आहे ती. आतमध्ये की नाही आमची टीम तयारीला लागलेली आहे साहेब. हा. वाऱ्याच्या वेगानं काम चालू आहे. हा तुम्ही बसून घ्या. तुम्ही बघा ना आज मी ऐकत नसतो गौरव वरपे का आज मै तुम्ही खा तुमचं हो बाई खा तू तुझी स्पेशल मिसळ. मी तर 450 मध्ये 40 वडापाव खाईन. 40 खाशील. स्पेशल मिसळ वाऱ्याच्या वेगानं आत तयार होती. हा. तवरक नाही मी तुम्हाला मिसळची संस्कृती हा. आणि मिसळचा इतिहास सांगतो. बर ऐका बरं का. हा कोणी म्हणतं मिसळ पुण्याची. गौरव साहेब आज आम्ही तुम्हाला मिसळीचा महिमा सांगणार आहे. मिसळ म्हणजे मिसळीचा जो जन्म आहे तो आपल्या महाराष्ट्रात 20व्या शतकात झाला. वा शाहीर. मिसळ या नावातच आहे मिसळणं. अनेक चवींचं अनेक पदार्थांचं अनेक संस्कृतींचं एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळणं. कोणी म्हणतं मिसळ पुण्याची. कुणी म्हणतं मिसळ पुण्याची. कुणी म्हणतं मिसळ कोल्हापूरची. कुणी म्हणतं मिसळ नाशिकची. पण मिसळ आहे मराठी माणसाची. माझी तुमची यांची त्यांची सगळ्यांची. फरसाण तिचं गुजराती तरी तिची मराठी. पोर्तुगीजांनी आणले पाव भाताला लागलं त्याची चव. शाहीर. पावाचा तुकडा असा मिसळीच्या तर्रीत बुडवून तोंडात टाकायचा आणि नंतर गरमागरम मिसळीचा रस्सा असा वारपायचा. स्वर्ग सुखच जणू. दादा कमाल मजा येते. एक पाव द्या ना. एक पाव तुम्हाला आणतो. अरे बापरे अरे यार आवरावजी हो खाती तुम्ही याची मिसळ. 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 पूजा एक घास देणार भूक लागली जरा, एक घास देणार. ए साहेब काय करताय. अरे लय भारी बोलले नाही 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 तुम्ही बसा. जीभ वर्जिन ठेवायची थोड्या वेळासाठी. बसा तुम्ही, तुमचं आता ऐकलं ना आता जाम भूक लागली आता भूक सहन होत नाही आता तुम्ही मला किती? आणाच मिसळ सर कसं वाटलं पण आमचं कार्य. एक नंबर आता तुम्ही आणा मी आता सगळं बघता बघता खातो का नाही बघा. नाही तसं नसतंय हो. मग? तसं नसतंय ते. आता मला सांगा आपण पोरगी बघायला गेलो काय करतोय. हा. ओळख करतोय मग लग्न करतोय मग हनीमूनला जातोय.
कहाणी म्हणून करता करताच बघायचा कार्यक्रम करतोय. तुमच्या या उदाहरणाला आहे ना मिसळच्या टोपावर ठेवला पाहिजे, खालून गॅस पेटवला पाहिजे. म्हणजे अरे यार हे ना नका, आता मला भूक लागली, आता मला पहिलं मिसळ द्या. मिसळ स्पेशल मिसळ. तुमची मिसळ आहे नाही आत वाऱ्याच्या वेगानं तयार होती तवर नाही मी तुम्हाला फारसांची संस्कृती इतिहास सांगतो. सांगा पण मला पटकन खायला जाता ह्यांचं बघून मला जाम भूक लागली. साहेब खाद्य संस्कृतीचा इतिहास सुद्धा कळायला पाहिजे हो माणसानी. बरोबर. हे आले ना फक्त ए जी रे एवढंच कळलं मला. पुढचं यांचं गाणं मला काहीच कळलं नाही. काय काय गायलं तुम्ही? ए गौरव भाई केम जो मजा में जो ना हम તમે ના ફરસાણની સંસ્કૃતિ બટાના માટે આવું છું. આવું છું હા. ફરસાણનો જોણમ હે ને જોણમ ગુજરાત में हुआ છું. हुआ છું હા. 16वीं सदी में है ना प्राजक्ता देवी नामक रानी है ना जनता में बांटवा માટે होलसेल में આ પદાર્થ ખરીદું છું. છું હા. એટલા માટે ખાવાનું સમજે બોલે ફરછાન ફરછાન. हार छान हार छान. એટલા તેને માટે અપભ્રંશ જાય ફરસાન ફરસાન. फरसान फरसान. અરે શું વાત કરું છું. अरे ग बसा ना तुम्ही. ह्या म्हाताऱ्या माणसाला डायलॉग नसलेला लय चेव येतो यार. बसा ना गप्प जरा. आणि कसला भिकार गुजराती बोलला रे तू? कुठल्या गुजराती भाषेमध्ये समज असा शब्द असतो रे? आणि फारछान फारछान ह्याचा अपभ्रंश फरसान असा झालाय कसा कशाला? आणि हे राजस्थानी टोपी काढा दी. मध्ये मध्ये गुजराती बोलते. हे बाबा हे नको तू बोल दे ना मला मिसळ यार. मला मला भूक लागली यार. मला प्लीज खायला दे. मला भूक लागली. मला आता ना ऐका कसं वाटलंय साहेब कार्यक्रम म्हणजे असा रंगात येतो की नाही? बरोबर सगळं रंगात येते. बरोबर आहे. मला आहे ना भूक लागली आता. आता मला भूक सण व्हायला लागले. बरोबर बसा इकडे बसा. अहो तुमची गावरान मिसळ आहे हो, स्पेशल मिसळ आहे. अरे किती वाऱ्याच्या वेगानं तयार होती आत. वाऱ्याच्या वेगानं तयार होती. कुठला वाऱ्याचे वेगाची अजून तयारच व्हायला लागले यार. वाऱ्याचे वेग मला भूक लागली. दे ना मला खायला. दादा ऐका ना दादा, आमचं झालंय. आमचे पैसे घ्या. हा हे माझे मिसळ पावचे एक्स्ट्रा पावचे पण त्यात आहेत. बरं माझे वडापाव. आम्ही निघतो, तू मागून या. 4 वाजत आले. ऐका नाही थांबा ना माझ्यासाठी थांबा ना. माझी मिसळ पण येते. थांबा ना. ए बाबा येणार का? नंतर बॉसचा शिव्या कोण करणार? ऐका ना भोजना एक काम कर. बॉसला काय सांगशील माहिती आहे का की बोल गौराला फोन आलाय म्हणून गौरा थांबलाय. फोन आलाय म्हणून तू थांबलाय. हा हे सरांना पटेल. अरे त्यांना कर्जतचं पटलं तर हे पण पटेल. सांग ऐका की थँक्यू. तुझं पण झालं. अरे वा क्या बात आहे यार. सगळ्याच होतं यार. ह्याचं पण झालं यार. मला द्यायला खायला यार. नाही गावरा स्पेशल लावले आणले तर कायच नाही येणार हो. वाऱ्याच्या वेगानं काम चालू आहे आतमध्ये. असा वाऱ्याचा वेग आहे बे. अजून आणताय तुम्ही. घ्या आवरा घ्या मला. चला जाऊ चला. मला पाहिजे. मला भूक लागली. चला आवरलं का? अरे घे की पट्टा काय एक उचल. चल लवकर. हे कशाला उचलताय तुम्ही? 4 वाजले. हॉटेल बंद करायची वेळ झाली आता. मग माझं कोण देणार खायला? माझं खायला द्या ना. साहेब तुमचं येणार की हो. तुम्ही स्पेशल मिसळ मागवलेली आहे. फक्त काय ना साहेब आम्ही आहे की नाही त्याच्यात जो फरसाण टाकतो की नाही त्यातल्या शेवण गाठी असते त्या वाकड्या नाही टाकत. निवडून ज्या सरळ असते त्या नाही तेवढ्याच टाकतो. शेंगदाणा मी असते नाही एकाच मापाच असते तर साहेब. जे आहे ते टाक. शेवटी ते पोटात जाणार आहे त्याचं लग्न होणार आहे. जे आहे ते टाक. मला पाहिजे. मला नको ना यार लावू. मला मारीन मी. मला भूक लागली. नाही आपण काय करू तोपर्यंत आहे की नाही आम्ही मिसळच्या संस्कृतीवर सगळ्यांनी मिळून एक नाटक बसवलं. मिसळ द्या मला पहिले आणून. मला भूक लागली आहे. तू बसा साहेब. अरे घ्या की मिसळ घ्या की. अरे यार मी मारी ना मिसळ माझी.
ही स्पेशल मिसळ आहे. ही साधी मिसळ आहे जी ओंकारला दिली होती तीच मिसळ आहे ही. नाही साहेब, चूक तुमची आहे. घाई तुम्ही गेली. मी कसली काय केली रे? आता कसं असतंय ना, मिसळ म्हणजे 32 वाली बी तीच असते आणि ही बी तीच असते की. रस्सा त्योच तर्री तीच, फक्त आम्ही म्हणलं नाही ती गाठीवाली आणि शेववाली सरळ निवडून टाकतो, तेवढाच काही तो फरक आहे. अरे पण 450 रुपये कसले घेतले मग तुम्ही? अहो साहेब, तुम्ही ट्रीटमेंटचे पैसे घेतले ती. आम्ही लक्षात घ्या की तुम्ही जरा. ट्रीटमेंट कशी आहे? ट्रीटमेंट एकदम भिकार ट्रीटमेंट आहे. मी पान खालास ना चुकला असतो ट्रीटमेंट वर. साहेब असं करू नका. तू खाऊन अरे बघा. काय खाऊन बघा यार, साधी मिसळ दिली मला तुम्ही लोकांनी. काय लागती बघा, फक्त खाऊन बघा. खा खा. खा हा? खा की जरा. पटापट खा ना. खातो ना थांबा. खा की अहो, पटापट अरे खातो ना थांबा जरा. ऐका ना, मला जायचंय लवकर सगळं. अरे खाऊ थांबा, मला खाऊ द्या. पाव हो, खायचा. नाही नाही मला खाऊ द्या बरं. नाही, एवढा नाही. तुकडा नाही. अरे थांबा, बाबा, जरा खाऊ दे ना. मोठा पाव तोडा. अरे तोडतो ना साहेब. अरे थांबा ना, जरा थांबा. अरे गप्प बसा ना, नाही. ओय, साहेब ऐका. जा, नाही खायचं. जास्त पाहिजे. नाही खायचं मला, जा घेऊन जा. नाही खायचं मला. बरं ठीक आहे, जा घेऊन जा. नाही खायचं. जाऊ द्या. एक मिनिट, एक मिनिट. इकडे. जाऊ दे. खरंच घेऊन गेले यार माझी मिसळ. आता साहेब तुम्हीच म्हणला घेऊन जा, मग आम्ही घेऊन गेलो. अरे बोल रागाच्या भरात मग घेऊन जायचं असतं का यार? नाही ठीक आहे, पण तुम्ही आला तर आम्हाला बरं वाटलं. तुम्ही या आता. या तुम्ही. कशी वाटली आमची क्रिएटिव्हिटी? जाम बेकार क्रिएटिव्हिटी. साहेब जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. वेडेपणाचा कहर केलात आज. उच्चांक गाठलात. मस्त परफॉर्मन्स. मस्त. काय म्हणशील सई? मिसळीसारखाच झणझणीत परफॉर्मन्स होता आणि तुमचा परफॉर्मन्स बघून तरतरी आली. खूप मजा आली. काय टीमवर्क होतं. फॅब्युलस. रसिका कोणी काही म्हणो, आता आपल्या तोंडून शब्द आला तरी तो पंच आहे, लक्षात ठेव तू. मजा आणलीस रसिका, खूप मजा आणलीस. मस्त. वा वा. प्रसादा. विनायक पुरुषोत्तमसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. येस. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि वेगळ्या पद्धतीने सादर केली तुम्ही सगळ्यांनी. अफलातून फार मजा आली. बहारदार. खरंच हसून हसून मेलो गाईज. थँक्यू सो मच फॉर दिस लवली परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, ज्येष्ठ अभिनेत्यांबरोबर काम करताना नवख्या अभिनेत्यांना टेन्शन येणारच ना. त्यामुळेच निर्माण होणारा गोंधळ दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हा बरोबर. हा टॉपिक अँगल पकडलाय. करेक्ट. याच्यानंतर काय होईल, एक लांब सडक हात येईल असा. पण हे हसायला काय आलं? सॉरी हसायला काय आलं? सॉरी सर. अरे हसायला काय आलं? आम्हाला बोलू दे ना. काय तुम्ही ते लांब सडक म्हणाल ना, हा मला अशी लांब सडक दिसली. मी लांब सडक बोलल्यावर तुला लांब सडक दिसली. हो सर. आपल्या स्किटचा पहिला पंच हा आहे. नको. हा काय सांगतो ते ऐक. बने बघ इकडे कॅमेरा इकडे. हा टॉपिक अँगल आहे. येस तेल उकळतंय, लांब सडक हात येईल, वडे सोडेल, पुल बॅक. येस सर. पुल बॅक. येस सर. हाच 2 शॉट मध्ये कन्वर्ट होईल. क्लिअर आहे? ओके होईल सर. राऊत कुठे? सर मॅडम आल्या. मॅडम डिरेक्टर प्रतिपदाजी. हाय मी पीपी. रेडी सर मी ऐक ओके ना सर, सगळं व्यवस्थित आहे ना? ऐक सर ओके ना सर, म्हणजे मी व्यवस्थित दिसतेय ना? ऐक तुम्हाला लागलं का काही येताना? नाही. ऐक काय आलाय मध्ये राशीला? काय झालं सर? ऐका का करताय तुम्ही? सर अच्छा ते सर मी थोडी नर्वस झाले ना, थोडी स्ट्रेस असले की मला ऐक असं आपसूक होतं सर. हे असं तुम्हाला होत राहतं. सवय ही तुमची. ऐक हो सर. शॉर्ट मध्ये नाही ना होणार हे? नाही होणार सर, मी प्रयत्न करीन. नाही होणार. प्रयत्न नका करू, होणार नाही ना कन्फर्म. वाक्य बोलायचे. हो सर मी करते. नका करू. नाही होत. वाक्य बोलायचे तुम्हाला. मी करते. कराल ना नीट? हो सर. ते ना मी थोडी मला टेन्शन आलंय, माझी पहिलीच वेळ आहे ना. ऐक आणि ते प्रसाद खांडेकर सर येणार आहेत, त्यामुळे मी नाही नका काळजी नका करू. काय प्रसाद सर चांगले आहेत, फार चांगले आहेत. चांगले नाही पाणी प्या. हरकत नाही. हे बघा काय आहे, प्रसाद सर आहेत ना खूप कॉपरेटिव्ह माणूस, खूप कॉपरेटिव्ह. मी ऐकलंय. हा कधी येतील यार प्रसाद सर? सुपरस्टार आहेत ते. माझे dialogue जा तिकडे प्रॅक्टिस घे.
सर सर ऐसा बेटा मेरा बेटा बड़ा हो गया अरे डायरेक्टर झाला यार तू थँक्यू क्या बात है यस ऑल सेट ऑल सेट सर ऑल सेट ए पीपी हां सर तू डिरेक्टर आहेस म्हणून मी ऍड करतो माहिती ना मी आता छोटा मोठा ऍड करत नाही आय नो सर सर थँक्यू सो मच खूप बरं वाटलं तुम्ही आलात सर सगळी तयारी झाली सर नमस्कार सर हाय हॅलो सर नमस्कार नमस्कार. खांडेकर सर मी खांडेकर मी आहे नाही ऐक सॉरी मी सर मी ना खूप ऐक एक्साइटेड झाले सर तुम्हाला बघून मला ना म्हणजे मी असं पहिल्यांदा अशी फेस टू फेस ऐक बघते ना तुम्हाला त्याच्यामुळे मला ना ऐक काय करते सर त्यांना सवयीप्रमाणे ते लहानपणापासून ऐक होतो एक्साइट झाले की होतं सर मी तुमचं काम इतकं बघितलंय ना की म्हणजे तुम्ही म्हणजे ना परफेक्शनिस्ट आहे म्हणजे ऐक बादशाह म्हणजे बादशाच्या मध्ये ऐक बोलत वेगळा अर्थ नाही सर म्हणजे तुम्ही ना एखाद्या रोल मध्ये घुसलात ना की त्यातनं बाहेरच पडत नाही असं ऐकलंय मी मागे तुम्ही एका स्किट मध्ये कोल्हापुरी केला होता कधी मालवणी बोलायला लागलात तुमचं तुम्हाला पण कळलं नाही म्हणजे एकाच वेळी इतके रोल करण्याची ताकद आहे सर तुमच्यात ऐक म्हणून सॉरी मला ना खूप एक मिनिट सॉरी सर सर के लिए ज्यूस मांगाव रे सर के लिए ज्यूस मांगाव सर ऍक्च्युली या तुमच्या कोआर्टिस्ट ओके हाय प्रतिपदाजी सर तुम्हाला सांगतो काय होईल आपला किचनचा सेटअप तर आहेच इथूनच गॅसवरून कॅमेरा पुलबॅक होईल ओके कट टू 2 शॉट लागेल एक सेकंड हा ओके फाईन हा ओके या ओके आणि पहिले त्या म्हणतात त्या काय गारवाडा जो आहे ना तो तोडतात तुम्हाला भरवतात हा आणि मग त्या म्हणतात की माझ्या नवऱ्याची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार म्हणून मी सगळे कोण म्हणतं मग त्यांना सांग ना मला का सांगतो त्यांना माझ्या नवऱ्याची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार म्हणून मी माझे सगळे पदार्थ तळते MHJ शुद्ध रिफाईन ऑइल मध्ये शुद्ध रिफाईन गुड आणि मग ह्याच्यानंतर बाजूला याच्यानंतर काय होतं सर मग तुमचं वाक्य त्या गारवाडा तोडतात तुम्हाला भरवतात आणि तुम्ही म्हणता की ओ आहा वा एकदम टेस्टी सॉर्टेड कमाल मस्त आहे लगेच होईल 2 तासात पॅकअप करू आरामात चलो शूट करूया चलो शुरू करते सर आप यहाँ पर खड़े हो प्रतिपदा जी तुम्ही तिकडे उभे आहात मी इकडे चलो शुरू करते हाँ यस सर क्लियर है ना हाँ चलो साइलेंस ऑन फ्लोर सायलेन्स ऑन द फ्लोर प्लीज सायलेन्स तेच बोललो होतो मी तुला रिपीट करायची गरज नाहीये चलो सर रेडी रेडी रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन फुल बॅक माझ्या नवऱ्याच्या तब्येतीची काळजी मी नाही घेणार तर ऐक कोण घेणार सॉरी अरे मध्ये ऐकू बोलली यार प्रतिपदा सवयीप्रमाणे रिटेक मेरे वजह से नहीं है नहीं सर हिच्यामुळे झालं मी कोण आहे वन टेक सॉरी काय करताय प्रतिपदा सवयीप्रमाणे नाही आपलं काय ठरलं होतं की चालू शॉट मध्ये तुम्ही नाही बोलणार आपण स्लिक करूया ना एक ऍड प्रॉपर है ना सॉरी प्लीज हे बोलू नका कारण त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होतं नाही बोलायचं नाहीये हा क्लिअर करूया पुन्हा सॉरी रिअली सॉरी सर ऐक नाही ग सॉरी ऐक नाही ग सॉरी ऐक नाही सर एक्साइट झाले येस चला वन मूड कमन सायलेन्स ऑन फ्लोर सायलेन्स ऑन द फ्लोर प्लीज सायलेन्स 5 लोक होत आपण एक कॅमेरामॅन एक डिरेक्टर एक असिस्टंट 2 आर्टिस्ट कोणाचाच आवाज नाही तुझ्या एकट्याचा आहे प्लीज शांत राहा हा रोल कॅमेरा या रोलिंग अँड ऍक्शन माझ्या नवऱ्याच्या तब्येतीची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार म्हणून मी सगळे पदार्थ तळते MHJ शुद्ध रिफाईंड ऑइल मध्ये पाणी द्या त्यांना अरे दे ना बाबा पाणी सर आपण ह्याने जर आपण करूयात का सर पाणी का सर प्लीज सर अरे तोंड काय बघतो सर सॉरी प्रतिपदाजी इकडे आय एम सॉरी काय करताय तुम्ही सर आय एम सॉरी काय ऐक माझ्यामुळे त्यांना खूप भाजलंय थांबा मी त्यांना ना मी इकडे या तुम्ही इकडे या नका ना प्रतिपदाजी काय ठरलंय आपलं गारवाडा भरवायचा तेवढं करा ना मी बोलतो त्यांच्याशी थांबा जरा माझी चूक झाली तुमचीच चूक झाली थांबा 2 मिनिट सर आय एम रिअली सॉरी सर काय झालं सर त्या बावरल्या सर त्यांची पहिलीच ऍड ऍक्च्युअली सर आय एम सॉरी सर आय एम सॉरी
बावळ मग भांगा बावळ म्हणून का भांगा आवडलं म्हणून काय वा 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 भैया. असं का बोलताय सर? हाऊक नाही आहे अरे भागय भागय हो सर भाजलंय एवढं भाजलंय का सर? नाही पिपी काय हे बघ हा वगा आहे वया खाऊ नका हा वया आहे ना हा खंग आहे हा वयाच्या कवरचं काय वाकत नाही बका काय ना बका का तो चिपका बका का गम गम बका का चिपका. पाणी दे सरांना पाणी दे तुम्ही नका देऊ तुम्ही थांबा. अरे हे गम सॉरी आय एम रिअली सॉरी सर. हो काळू किपक गम बका का मग आम्ही केलं असं. सर ते आता असंच बोलणार आहेत का पुढे? हे बघ मला हाऊक नाहीये. हाऊस नाहीये. अरे बका का किपून बघ. सर सॉरी सर. आपण या मी अंक बबिंग काय सर बबिंग म्हणजे अरे बबिंग का कसं एकदा दाखव परत. काय कोणी हम बघ ठीक आहे आता हाऊक फोड येणार आणि त्या फोडचा 8 दिवसांचा कालावधी असतो. तो फोड फुकणार ना मग मी बबिंगा. सर तुम्ही कराल हे डबिंगला आय नो सर मला विश्वास आहे. चालेल ना सर. सर एक मिनिट सर. हा डबिंग तर डबिंग ऐका आता ऍड कशी पण करून चूक झाली पाहिजे. त्यांच्या डेट्स मिळत नाहीत ते तयार झालेत माझ्यासाठी डबिंगला उचलूया. बोलू पण नको सर. रेडी आहे चालेल आम्हाला डबिंगला चालेल. हा आता करूया सर शूट. अरे फोन अरे देवा काय आलं सर काय आलं? ऐको कोणाचं सर? ऐको वैखा ओ वर्षावाहिनी. हा वैखा अगं नाही मावा नाही खाला अगं वैखा माहीत हे गिबेया गी भागी. अगं हॅलो ताई ऐका ना ते काय झालं माझ्यामुळे ना ते खांडेकर सरांचं ओठ लाल झालं. आय एम सॉरी नका ना बोलू प्लीज नका. हॅलो प्लीज अगं नाही वैका ऐक मा अगं नाही ओखा नाही गिबेया फोड आहे. गिबे आया फुके ना को गिबेया. अरे अगं वग्या काय की घाया काय हे पिपी हांग या. मी सांगतो सर. सॉरी हॅलो वर्षावाहिनी पीपी बोलतोय सरांचा स्टुडंट. हा राईट मी डिरेक्टर आहे या ऍडचा. ऍक्च्युली आम्ही तेलाची ऍड करतोय. काय आहे इथे गरम वडे होते ना तर त्यांनी तो चुकून नाही आदर्शाचा काय संबंध नाही. त्या ज्या एक बाई आहे तिथे नवीन त्यांनी. हॅलो ताई काय झालं ना मी म्हणते ना खांडेकर सर आहेत ना नवीन मुलींसाठी म्हणजे ऐक म्हणजे नवीन मुलींसाठी एकदम पिपी काय सर हौशी बोलतोय तिकट काय नको संशय प्लीज. हा वय हा अगं नाही अगं वयांगे आहे वड्याच्या तेलाचे. अगं नाही वडे कसा बोलायचा अगं ऐक माझा अगं नाही मी आई हप्पन वय खाय काय बोलायचं ऐक ना वसा मी घरी येतो आणि सांग या पिपी मी त्या घरी येऊन
सॉरी वहिनी ते घरी येऊन तुम्हाला समजावतील, मला ते म्हणायचं होतं. हा तुम्ही नका त्रास घेऊ. हा ते सांगतील तुम्हाला. आम्ही सोडतो त्यांना घरी. अरे, नका सोडू. थांबा ना 5 मिनिट. अरे त्यांची बोलायला पाहिजे संशय. हॅलो वहिनी. हा मी त्यांना सांगतो. येस सॉरी सर, सॉरी वहिनी. हा माझ्यासोबत आहे. मी फोटो पाठवता होता. हा ठेवतो वहिनी. सर काय करू मी, काय करू? ऐका ऐका शांतपणे ऐका. नका रू मागेवा मागेवा. सर मी सांगतो. या बाजूला जे आहेत ते गरम वडे आहेत. या बाजूला जे आहेत ते गार वडे आहेत. बघ गाळ वडे आता गाळ लागले तर दुखणार आहे. काय पण वांदे. ऍक्च्युली सर आम्ही ना ते मुद्दाम गरम तिथे ठेवले. काय मला ना ती वाफ दाखवायची होती, क्रिएटिव्ह दिसलं असतं. अरे उद्या क्रिएटिव्हिटी घुसली आहे. आपण करूया सर प्लीज या मागे सर. आपण करूया आपण करूया सर. आय एम रियली सॉरी सर. बने कुठे बने 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 सर फिर से करेंगे सर, फिर से करेंगे. चुकायचं नाही प्लीज. चलो रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. माझ्या ह्यांच्या तब्येतीची ह्यांची हे घेते तर ह्यांच्यामध्ये काय नका ना प्रतिपदाजी. सॉरी सर. ह्यांची कसं लावू बी सांगा तुम्ही मला. कसं लावू शॉटला. बबिंग मध्ये सर याची बबिंग याची डबिंग नाही होणार सर. सर याची नाही होणार. काय सर ह्यांच्या माझ्या नवऱ्याच्या आवडी कसं लावू सर. शब्द नाही बसत. हा फायनल शॉट सर. आई शपथ सांगतो हा फायनल शॉट वन टेक करूया. आत्ता बॅकअप करतो, बाकी कटिंग मी नंतर करतो. ग्राफिक बिफिक काय जाय ते बने सुरू करेंगे सर. फायनल शॉट फायनल शॉट. मूड सर प्लीज मूड बघ माझ्या केव्हा बघ. हा प्रतिपदाची मूड मी आता करते सर. आता मी नाही हलत. हा चलो बने. येस सर. रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. माझ्या नवऱ्याच्या तब्येतीची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार, म्हणून मी सगळे पदार्थ तळते MHJ शुद्ध रिफाईंड ऑइल मध्ये. वा 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 जबरदस्त परफॉर्मन्स. मस्तच. प्रसादा शुद्ध रिफाईंड तेलातला कुरकुरीत आणि खुसखुशीत परफॉर्मन्स. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. नमा तुझ्याबद्दल ऐक काय बोलू काय कॅरेक्टर होतं नमा. काय कॅरेक्टर. ब्युटिफुल ब्युटिफुल. वा वा बने पहिल्या पंच मध्ये दाखवून दिलंस की किती मूर्ख कॅमेरामॅन आहे. त्यामुळे पुढचा मार्ग इतका सोपा झाला. नाही सिरियसली फार मजा आली फार. पीपी फॅन्टॅस्टिक मस्त बेअरिंग होतं. पशा मला तुला मिठीच मार. फॅन्टॅस्टिक आउटस्टँडिंग प्रसाद. फार मजा. मंडळी मुलं ही देवाघरची फुलं असतात, पण कधी कधी त्यांचे काटे पण टोचू शकतातच ना. लहानपणाचा असाच काटेरी अनुभव घ्यायला येतोय दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा, अशी सुभेदारांची विशाखा, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका वेंगुर्लेकर MHJ युवा मंचतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर प्रेक्षक हो, MHJ युवा मंच ही संस्था गेली 15 वर्ष विविध क्षेत्रातील युवा कलाकारांना प्रोत्साहित करत कार्यरत असते. तर प्रेक्षक हो, यावर्षी दरवर्षीप्रमाणे एका युवा कलाकाराला त्याच्या यशस्वी कारकिर्दीसाठी आपण लुकलुकता तारा हा पुरस्कार देणार आहोत. आणि यावर्षी लुकलुकता तारा या पुरस्काराचे मानकरी आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते ओंकार राऊत सर. जोरदार टाळ्या. आम्ही त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करत असतो, ज्येष्ठ कलाकारांच्या हस्ते करत असतो. आणि ओंकार राऊत यांचा सत्कार करायला मी मंचावर आमंत्रित करते कुमुदिनी बाई वेलणकर यांना, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माई यांना. जोरदार टाळ्या. या
या माई. नमस्कार. माई पाया पडतो. असू दे रे. हो. अगं बाई, कोण तू? माई मी ओंकार राऊत. माझा सत्कार आहे आज तुमच्या. हो का? वा. अगं बाई, कशात काम करतो रे? मी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोनी मराठी चमकतात. कोणाची मुलगी आहे ही? अशी डायरेक्ट स्टेजवर कशी आली? कोणी हात फोडला? कोणाची आहे? नाही ग, नात आहे ग माझी. आई नात आहे माझी. माई तुमची नात आहे का? ओके तरी किती गोड सुनंदा. ही सुनंदा पण ना खरंच बाई. वा, सुनंदा असं वागतात का? नाही त्रास द्यायचा असतो. ए मुली, तिचं नाव सुनंदा नाहीये ग. सुनंदा म्हणजे आमची ही मोलकरी. हो, तिचं नाव सुनंदा. ही नात आहे. इकडे ये. काय ग आजी? तुला काय सांगितलं? सुनंदाचा हात धरून राहायचं सांगितलं होतं की नाही? अगं पण ती सुनंदाच आहे ना, कोणाचा तरी हात पकडून बाहेर गेली. काय करायचं या सुनंदेचं? म्हणून मी तुझ्याकडे आले. हे बघा बाळा, हे बघ ही मंडळी सगळी बसलेत नाही ते. हा, हे बघ विंगेत तू फिरा. माझा कार्यक्रम झाला ना की मी येते. आणि मग आजी तुला घरी घेऊन जाणार. जाऊ तिकडे. नाही, मला तर माझ्या गोल गोल आजी कलेस थांबायचं. हो, पण तिथे उभी राहणार. मी काय म्हणते, गोड ही राहू दे ना. थांबेल इकडे. एकटी कुठे थांबणार? नाही, पण ती त्रास दे. नाही बाळा, त्रास नाही देणार ना. गपचूप बसायचं. हाताची घडी. काय बाळा नाव काय तुझं? माझं नाव आहे जास्मिन. ओ जास्मिन नाव आहे. किती गोड नाव आहे जास्मिन. लंबाड असं नाही करा. बसवते ती तुम्हाला. खोटं सांगितलं नाव तिने. खोटं का सांगितलं? असं का? वा, असं करतात? मोठ्यांशी खोटं बोलतात? सॉली. काय नाव काय? खरं नाव काय? माझं नाव आहे मीरा. अरे वा, मीरा पण गोड नाव आहे की. खोटं सांगितलं परत नाव पोरींना. अशी ग. राहू दे नाव राहू दे तुझं. मी तुला पिंकी म्हणतो. पिंकी. मी काही नाही केलं. रडू नको बाळा, रडू नको. कशाला म्हटलात तुम्ही पिंकी? मी तिला विचारत होतो ना. आपण हे बाळा, हे राजा, हे पिंकीचं घर आपण उन्हात बांधू. हा, उठ ग. राजा, असं नाही करू. आपण वाघोबाला धपाटा घालायचा. वाघोबाला कोण मारणार? नाही, मी मारणार. मी मारणार वाघोबाला पहिले. माझं लेकरू लागलं तुम्हाला. मणक्यावरच दिला. हो सर, बसता का तुम्ही सर? आजी काय केलं तो माही? अगं बाई, कळवळला ग काका. किती जोरात मारलं ग. तिचा नाही हो, तुमचाच हात जास्त लागला मला. एवढ्या जोरात मारतं का कोणी? चुकलं रे राजा, सॉरी. चुकलं म्हणजे तिचं ठीक आहे. तुम्ही कशाला वाघोबाला बुक्की देताय? नको ना. चुकलं, माफ कर. हा, माफ करा ना. चला आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुनंदा. कोण सुनंदा आहे? तिने प्लीज घेऊन जा आईला. सुनंदा. नको, मला नाही जायचं. असं नाही करायचं. तिच्या बरोबर जा बरं. धपाटा माई, कार्यक्रम थांबलाय. हिला बसू दे. तिला फक्त सांगा की अजिबात आवाज करू नको. खुर्चीवर गपचूप बसायचं. नाही करणार मी. आवाज गुड गर्ल. शांतपणे बसायचं. हा बाळा, ये बस. मी काकाच्या बाजूला बसते. बस शांतपणे बस. माई, मी जरा कुठे चालला तू? सर, नाही, मी कुठे चालला?
नाही काय हे बघ, प्रसिद्धी आणि लहान मुलं यांच्यापासून लांबच राहावं. बस बस ना आता थपट. सुरू करूयात. तर तसदीबद्दल क्षमस्व. तर प्रेक्षक हो, आपण आता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. मी माईंना आणि ओंकार सरांना विनंती करते. या. नाही तिथे आग आहे बाळा, चटका बसेल ना. बाजू होईल, गप्पा बस. तू इथे उभी राहा. इकडे उभी हे काय आहे ग? अगं हे समय आहे बाळा, दीप प्रज्वलन म्हणतात याला. बाळा मी सांगते, ये इकडे, ये इकडे. नको तिकडे. ही बघ, ही समई आहे आणि वात आहे. मेणबत्तीने आजी वात पेटवतीये. छान, दीप प्रज्वलन झालेलं आहे. टाळ्या. तर दीप प्रज्वलन झालेलं आहे. आणि आजच्या आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री माई यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. अशी का बसली ग माई कथडे? प्रेक्षकांना पाठ दाखवतं का कोणी? आली ती लाईट ना डोळ्यात टोचते, तू पण बस. हे घे रुमाल बांध डोळ्याला. नाही डोळ्याला रुमाल बांध. तू पण बस, असा तुला पण बल वाटेल. त्यांचा सत्कार आहे राजा, ते कसं असं पाठ फिरून बसतील? मग तू बस ना. ऐकतच नाही ग काय करते. मी बसते. घे बसते. माई खूप ऑड दिसतंय ते असं खूप ऑड दिसतंय. म्हणजे मी असं बसतोय ते तुम्ही सांगा ना काहीतरी. नाही तुमचं चालू द्या ना. माझं भाषण आलं की मी पटकन फिरेन आणि बोलायला लागेल. कसं तुम्ही चालताना अशा होत आहे, तुम्ही कसं पटकन फिरणार? माई सांगा ना प्लीज, तुम्ही तरी सांगा यांना. माई आता तुम्हाला भाषणच करायचंय, मनोगत व्यक्त करा. माई ते माझ्याकडे असं पटकन आटपून टाकते. असंच हे खूप ऑड दिसतंय. माहिती माझ्याकडे ऐका. हे घ्या सर, माहितीये पण आता ऍडजस्ट. नमस्कार मंडळी. नमस्कार. मला खूप आनंद झालेला आहे. इथे तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, याबद्दल मला खूप ऐका ना माई प्लीज एक सांगू का? खूप ऑड दिसतंय. म्हणजे दोघे रुसलेत माझ्यावर तरी माझा तुम्ही सत्कार करताय, असं काहीतरी ते दृश्य वाटतंय. तर प्लीज माई मला काय वाटतं, हे बघा ना, ते फोटोग्राफर थांबले फोटोसाठी. तुमचा चेहरा दिसला नाही तर कसं होईल ना? ऐकायची नाही. फोटो काढायचं की नाही बाबू? ते फोटो आहे. फोटो आहे. ये तुझा पण ये तुझा पण व्हेरी गुड. बस. तर प्रेक्षक हो, आपण आता ओंकार राऊत यांना लुकलुकता तारा हा पुरस्कार देणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण ओंकार राऊत यांचं मनोगत ऐकायलाच हवं. ओंकार राऊत, आपल्याला मी विनंती करते. या. मी बोलणार आहे. बोलायचंय का तुला? मला बोलायचंय. आधी बोलली ना माझी, आता मला नाही राजा. हे बघ बाळा, आपण ना ह्या काकाला ट्रॉफी द्यायची. ट्रॉफी दिली ना की मग तू बोल. आता त्यांना बोलू दे. ट्रॉफी त्याने काय केलंय? मी काय केलंय म्हणजे इथे तुझा त्रास सहन करतोय त्याची ट्रॉफी मिळते मला. तू मला ट्रॉफी द्या. मला बोलायचंय यार. हे कोण आहे? त्याला लहान मुलगी आहे तुमची, मला माहिती ना. ते तुम्ही एवढं नाही करायला पाहिजे ना. म्हणजे ओंकार राऊत सर आपलं मनोगत व्यक्त करतीलच, पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की पुरस्काराचं स्वरूप असं आहे की सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25,000 रुपये रोख रक्कम असं आहे. तर माईंना मी विनंती करते की पुरस्कार द्यावा. ते त्याला बाबा देऊन टाकते. तुला काय करायचंय का? बस बेरोजगार कुठली एवढीशी मुलगी आहे तिकडे. चल तिकडे लांबरा. काय माहिती काय कर्तृत्व नाही, शून्य. इथे 3 पीठ लावून आली लहान मुलगी म्हणून. चल तिकडे. या पुरस्कार सोहळ्यातली ही नुसती लुडबुड आम्हाला फारच आवडली. मजा. हा सर सिक्साई धमाल परफॉर्मन्स होता. विशाखे इनक्रेडिबल आहेस तू. म्हणजे
ते जे काही करत होतीस पायांनी ते अशक्य होतं आणि आम्ही संपलो. तुझ्या एंट्रीलाच असं झालं की आज धमाल होणार. मस्त रसिका, मस्त. ओंकार, सुरुवातीला जे ब्लश करत होतास ते फार आवडलं आणि मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. मस्त. शिवा, खूप गोड, मस्त, ब्रिलियंट, मजा आली. थँक्यू सो मच गाईज. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. अस्सल विनोदाचं बीज घेऊन त्याला पंचेस आणि परफॉर्मन्सचं खतपाणी देत हास्याचा भला मोठा वृक्ष बनवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, गेल्याच आठवड्यात महेश मांजरेकर दिग्दर्शित पांघरुण हा चित्रपट सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. पुन्हा एकदा विलक्षण प्रेम कहाणी असा वर्णन केला गेलेला हा चित्रपट तुम्हा सगळ्यांना खूप आवडतोय. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय चित्रपटाला. आणि याच निमित्तानं पांघरुण चित्रपटाची टीम आपल्या हास्यजत्रेत आज सहभागी झाली आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर, चित्रपटातील कलाकार मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, अमोल बावळेकर आणि या चित्रपटाचे निर्माते महेश पटेल. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, गौरवचा मामा आणि प्रियाची मामी यांच्यात एक आज नवं नातं निर्माण होणार आहे. बघूया ते नातं फुलतंय का ते. ए चंगू मंगू, अरे तुम्हाला बोलतो मी, ऐका ना, मला नका ना अडकू या लफड्यामध्ये. जाऊ द्या ना मला घरी. गौरव, लफडं नको म्हणूस रे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. हो, प्रेम ज्याला हिंदीत मोहब्बत म्हणतात, प्रेम ज्याला बंगालीत भालोभाशी म्हणतात, स्पॅनिशमध्ये एमॉर म्हणतात आणि मल्याळममध्ये स्नेहम म्हणतात. अरे कुछ वासणार कोणाचे पोरं हे रे? सॉरी 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 सॉरी. अरे एवढे पोरं घेऊन काय आले तर? सॉरी 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 सॉरी. अरे हे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे हे, मॅरेज ब्युरोच्या ऑफिस मध्ये साहेब आहे रे मी. सॉरी साहेब. अरे ऑफिस आहे. सॉरी, चूक झाली. आय एम सॉरी साहेब. सॉरी सॉरी सॉरी. बसा. लेवल मध्ये राह. हा सॉरी. लेवल मध्ये राह. हो सर. हा बसा ना यार. बस ना भाऊ, घरी जाऊन काढतो ना आता. हे घ्या, तुम्ही लिगली पती पत्नी झाले, तोंडगोळ करा. बस एकात करा. हे ठेवा. हा 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 बॉक्स राहू द्या, आम्हाला कामात येईल. चला जा आता, बाहेर जाऊन बँड वाजवा, निघा. ए नाग्या, ए भिकाऱ्या, ए नाग्या इकडे रे. कोणाला नाग्या म्हणतो तू? साहेब त्याला बोललो, चिडवतो मला. कोणाला नाग्या म्हणतो? आता गेला तो. अरे हे ऑफिस कायच आहे, तू नाग्या नुग्या काय गोष्टी करतोय? सॉरी 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 सॉरी. तू काय आलाय? काय काम आहे तुझ्या? ते लग्न करायचं साहेब. अरे हडवे, एकाचं लग्न करू का? 2 जण लागतात. कोणाचं लग्न करायचं? यार यार यार, यांचं यांचं आहे, यांचं लग्न कोणाचं आहे? यार यार, बस बसा बस बस बसा पटकन पटकन. हा. अरे बापरे, कायद्यानं तर बालविवाहावर बंदी घातली आहे आणि यांचं लग्न लावलं तर मला जलात जाणं पडेल. पिंट्या ऐक, तू ना एवढा असा मोठा वय, तो लग्न लावून देईन. तुम्ही सध्या इटी दांडू घ्या, जा घरी. गौरव, अरे साहेब एक मिनिट, हा लहान नाहीये. मग दत्तू एक काम कर, साहेबांना कोपऱ्यात घेऊन जा आणि तुझी सगळी कागदपत्र दाखव. कोपऱ्यात काय आलंय? अरे खुलेआम दाखव ना जे काय कागदपत्र आहे ते. साहेब कसं आहे, तुमच्याकडे खूप गडबड आहे ना, कागदपत्र मिक्स होतील म्हणून बोललो. हे दत्तू दाखव, शिवाले ते कागदपत्र. अरे दाखव यार फटक्या. 80 लोक आहे बाहेर, 80 लोकांचं लग्न लावणे रे. हा एक मिनिट साहेब, जरा लवकर करा. घाई आहे जरा. घाई आहे? हा घाई आहे. हा लग्नाला आला का हाग्याला आलाय तू? सार्वजनिक शौचालयात बसला का? 5 रुपये देऊन टकटक केला की निघालेलं काय? तुमच्या उदाहरणाला तरी सॉरी 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 सॉरी. ऐका ना, मी जरा प्रेशरमध्ये आहे काय जरा म्हणून बोललो.
साहेबाचा रोल करतोय तसाच राहू दे मला हो. चालेल. पण मी काय म्हणतो, तुम्ही चिडचिड कशाला करता पण तुम्ही? अरे चिडचिड कशाला करतो म्हणजे साधी गोष्ट आहे का, लग्न लावणार मला. बरं बरं बरं, जरा पटापट करा साहेब, पटापट करा. घाई आहे आपल्याला, घाई आहे. काय घाई आहे? फॅमिली प्रॉब्लेम आहे तो साहेब, तुम्हाला काय सांगू. प्रेमाचं मॅटर आहे. हा ना, फॅमिली प्रॉब्लेम. फॅमिली प्रेम. हा चला पोरं सही करा आता. चला करा करा, पटापट पटा सही करा. मामा यायच्या अगोदर सही करून टाका. शाहीचं खान बनवायचा या. काय संबंध माझ्या लग्नाच्या आड जर कोणी आलं ना तर त्याला फोडून टाकेन मी. जे दिसतंय ते पण फोडेन आणि जे नाही दिसत आहे ना ते पण फोडून टाकेन. नाही ये मामा तू इकडे. अरे ये मी अरे एकदा येऊन तर जा. ये परत वरच्यावर येशील. ये ना गौऱ्या, माझी वाक्य बोलतोय. हो मग तू त्याच्या शेपटीवर पाय दिलास ना, भडकला तो. गप्प शांत बस, शांत बस. हा तो भडकला, शांत बस. ते खाली ठेव. मी नाही, आधी तुम्ही ठेवा. अरे ते खाली ठेव. आधी तुम्ही ठेवा. अरे केवढं आहे ते, कुठून आणलंय? इथे खाली होतं. पण ठेव तिथं. मी नाही, आधी तुम्ही ठेवा. अरे काय आहे ठेवलं. ठेवलं. दात नाही खाली, दात घशात. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पोरीवर लग्न करण्याची? माझं तिच्यावर प्रेम आहे. बघ हे कुठे गेलं? लपो. हा चढू नको तू चढू. माझा आवाज चढतो, ओरडतो मी. माझा चढू नको तू आवाज. मामा दलेर मेहंदी वाटतोय. तोडतोय. आपण घाबरलोय. वाक्य येऊ दे, शब्द येऊ दे. आपण घाबरलो, ठीक आहे, ठीक आहे. हा वेगळाच भडकलाय रे, म्हणून म्हणलं आपण शांत राहावे, शांत राहावे. तू शांत हो. मी काय म्हणतो बघ, चर्चेन सुटणारा प्रश्न आहे. बरोबर. जगात असला कुठलाच प्रश्न नाही जो बोलून सुटत नाही. पुढे ये बस. ये शांत. ह्याला गार पाणी मागवा. इथे बस. मी काय बोलतो तू समजून घे. तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरीशी लग्न करण्याची? माझं तिच्यावर प्रेम आहे. होतात आणि माझंही आहे याच्यावर प्रेम. माझं माझ्या शेतातल्या कुत्र्यावर प्रेम आहे. मग आम्ही लग्न करू? हो मामा, तुम्ही आधी तुमचा कुत्रा ना काय ते बघून घ्या. आम्ही एकमेकावर प्रेम करतो. हे चल ग. मी आणि माझा कुत्रा बघून काय घेऊ? ही तर काय करते? तू इथं काय करतोय? तुझा सोड न, तुला सोडलेलाच आहे. तुला गळ्यात बिला लावून गावभर सोडलेला आहे. तुला सांगून ठेवते, माझ्या नादाला लागू नकोस, आधीच सांगतेय. आणा लागत. तू जरा शांत बस. ही आवडली तुला? हो हा? हो ही आवडली? हो. प्रेम कधी झालं? हे प्रेम कधी झाला? अगं आमचा एक छोटा दाढीवाल्यांचा ग्रुप आहे. छोट्या दाढीवाल्यांचा म्हणजे? हा म्हणजे ज्यांना लहानपणी दाढी आली ना अशांचा आमचा एक ग्रुप आहे. त्याची पिकनिक गेलेली चिपळूणला. मला आता सांगितलं मिरजला गेली होती? नाही मामी, नियतीने जर ठरवलं ना तर प्रेमाची वाट मिरजवरून चिपळूणलाही जाते. पुढे तुझ्या खोबऱ्याच्या वड्या पाकाप तू. ये मामा जरा थांब. तू ऐकलंय? कोण सांभाळून बोल, आधीच सांगते. अरे तुम्ही ऐका ना रे, काय लावलं रे आता. तुम्ही थांबा, मी या काय लग्न होऊ द्यायचे नाही, आधीच सांगते. मला तिच्याशी लग्न करायचंय. मी तिला लग्नाचं वचन दिले. काय दिले? लग्नाचं वचन दिले. आता कोण काय बोलणार नाही? कोण बोलणार? मग काय सगळा स्किट तू एकटा करणार आहे?
साहेब आहे. अरे रजिस्ट्रारचं ऑफिस आहे. अरे हो. मी साहेब आहे इथला. विसरू नका. सॉरी सॉरी हा? काय लावलाय तुम्ही ना दांगडो? हा? काय बाई कशाला झगडे करताय? एक मिनिट. हा निर्णय कधी झाला? वचन कधी दिलास तू? पिकनिकला गेलो होतो तेव्हा चिपळूणच्या आमराईत. हो त्या रखरखीत उन्हात मी जेव्हा चिंच घ्यायला आंब्याच्या झाडाखाली गेले. आंब्याच्या झाडाखाली चिचा घ्यायले का? तिथे चिंचवाले काका चिंच विकत होते म्हणून. तो चिंच विकत होता. दत्तू तिथे आला. त्याने चिंच विकत घेतली आणि त्याने मला डोळा मारला आणि मी लाजले. ए बिंडोक, चिंचा खाल्ल्यामुळे असं झालं असेल. तुला वाटलं डोळा मारला म्हणून? हा काय? हा चिंच खाल्यावर असा होता म्हणजे काय? मग हा काय रोज चिंच खातो? आम्ही ठीक आहे बोली. ठीक आहे बोली. काय ठीक आहे बोली. अरे मी का तुला टेलिप्रॉम्प्टर आहे का? हे काय बोली? हे काय बोली? नेहमी सांग तू. ती बोली नाही का? गौरव ओरडू नको. अरे बोली नेहमी नेहमी विचारतो मला. हे काय बोले? गौरव अरे गुच्चू बसा रे. अरे सॉरी सॉरी गुच्चू बसा ना रे. सॉरी ना रे. काय झगडे करताय? तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो बाहेर जाऊन सॉल्व्ह करा. हा नाही आम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही. हा यांचं लग्न होणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आमच्या प्रियाला यांच्या खानदानात देऊन तिचा नशीब फोडला. आता काय माझ्या पोराचं पण नशीब फोडू? मला हा येतात त्या घरी चाल. घरी चाल. नाही मामी नाही, मी जन्मोजन्मीचा डाव मांडलाय तिच्याशी. ओ माय गॉड. पाप लागल. कोणी बोलायचं नाही. काय लाज वाटते हसा. काय केलंयस? नाही. काय जन्मोजन्मीचा डाव मांडलाय तिच्याशी. तोंड पूस अर्धा शब्द आत राहिलाय. जन्मोजन्मीचा डाव. तुझा पूर्ण जन्म तर झाला काय? हा आणि तू लग्न करणार माझ्या मुलीशी? तू शिवाले आता त्या घरात चल. चल. धनुष्यातून एकदा बाण सुटला की तो लक्ष्यभेद करतो आणि म्हणूनच कुत्रा चावल्यावर त्याला 5 इंजेक्शन देतात. हिच्याशी लग्न करायचंय तुला? अरे ही काय बोली? ही बोली काय बोल? हा ही काय बोली? अरे याला स्क्रिप्ट द्या यार. ए विराज दे रे स्क्रिप्ट. अरे नाही मग ही काय बोली मला खरंच कळलं नाही. म्हणजे तू आता खरंच कळलं नाही? खरंच नाही कळलं मला. नाही आता मला पण कळलं नाही काय म्हणजे मी सांगतो. मला माहिती ती काय बोलली ते. काय? हा माझी मुलगी काय बोली हे तू सांगणार मला? बरं सांग. चल ये इकडं. मी नाही. अरे ये तर ये. मी नाही ना. तुला घरी घेऊन जातो. सोलापूरवरनं चादरी आणल्या आहेत. तुला झोपवतो आणि तुझ्यावर पांघरून घालतो. तुमचं प्रमोशन झालेलं आहे. तात पुरे झालंय. माझं दत्तूवर आहे प्रेम. मला तो हवाय. काय? मला तो हवाय. हा हवाय. हा हवाय. हा हवाय तर फुग्यात भर आणि टाचणीत फोड. हवाय. त्याला तू हात तरी लावून दाखव. तू मध्ये मध्ये बोलू नाही नको. तुला फाडला तर बघ. तुला मी काय सांगितलंय? तू मला काय सांगणार? आजूबाजूला कोणाची बात? आजूबाजूला माणसात कोणाची बोल. बात नाही. आजूबाजूला बोलतोय, बोलतोय. माझ्यावर आवाज चढवतोय. मामी मामी ऐक ना. फुगा फुटला वाटतं. काय बोलला? फुगा फुटला वाटतं. आधी तुझ्यातली सगळी हवा काढीन मागाच फुटन. तो तुझ्या दम नाही. तू माझ्याचा दम काढू नको.
नको जा तुझा. अरे तुझा मला इथं कोण दिसतच नाही जा. तात भांडू नका नाही भांडत मी नाही तात भांडत. भांडू नका ऐका भांडू नका चर्चा करून प्रश्न सुटता की नाही केव्हाचे मारामाऱ्या करताय नका ना चर्चेतून विषय संपवणार. ऐका तुम्ही लग्न लावता हा हिच आणि माझं लग्न लावा म्हणजे हे दोघं भाऊ बहीण होतील. मी भाऊ चाललास काय काय? तू अशी कशाला लग्न करू मी काय हिंमत नाही हिंमत नाही माझी हिंमत काढली हा, काढली. माझी? चल नको, मामी केला लग्न चल केलं नाही तिथं साईन कर केलं नाही आधी तू साईन कर चल केला लग्न मामी सावकार आधी तू साईन बघ या बघ काय या माझ्याकडे पण आहे दुसरं काय का दाखव काय काय मी साईन करणार नाही. मग काय करशील मी शिकलेलं नाही मी अंगठा देईन. माझी अंगठा दे जा अंगठा घ्यायचा तुला मी काय तुझा शिष्य आहे मी त्यांना अंगठा देईन. मग दुसरं द्यायला काय आहे तुझ्याकडं इकडे पटकन सही करा पटकन सही करा लग्न करा पटकन एकतर भांडण चालू तोपर्यंत करून टाका. हे घे हार घे सही करा शिवाली हार घे तू इथे कर तू हार घे इथे चालू तोपर्यंत करून टाका पटकन. हार घाला लवकर एक चला ते चाय पिठा नंतर बघू. अभिनंदन झालं दोघांचं लग्न झालं. यांचं लग्न झालं पळ क्या बात है केवळ कमाल परफॉर्मन्स दर्जा आहा मजा आ गया. प्रसादा अफलातून म्हणजे दत्तू आज तू कहर केलायस कहर. तू जेव्हा टेबलावर उभं राहिलास तेव्हा मला खुर्ची खाली जावंसं वाटत होतं खरं तर. अफलातून वनिता मी तुझ्या या रोलच्या प्रचंड प्रेमात आहे प्रचंड आउटस्टँडिंग कॅरेक्टरायझेशन आणि तुझी आणि ओमकारची जी केमिस्ट्री आहे आणि जी कन्सिस्टन्सी आहे लाजवाब. हे मी तुला आज या फॅमिलीत बघून खूप मजा आली. गौऱ्या फॅन्टॅस्टिक ॲज युजल मी खूप एन्जॉय केलं मजा आली. थँक्यू. वा महेश सरांना विचारूया की त्यांना मामा मामीचा लव्ह हेट रिलेशनशिप किती भावलंय. मला ना हे मामा मामीचं हे हा जो ग्रुप आहे ना तोच भयंकर आवडतो आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आज तो लाईव्ह बघता आला. ही टीम ना खरंच दृष्ट लागणार की म्हणजे खरंच एकापेक्षा एक भारी आहात तुम्ही. आणि दत्तू तर मला आवडतोच म्हणजे दत्तू म्हणजे कमाल आहेस तू. म्हणजे लोक ऑलवेज म्हणतात ना आता की ॲक्टर बनायचं तर जिमला जायला पाहिजे बॉडी कमवायला पाहिजे हे करायला पाहिजे हाईट असायला पाहिजे. दत्तू हे सगळं तू रॉंग ठरवतोस. ॲक्टर असायला ॲक्टिंग यायला पाहिजे आणि तू कर. सुपर व्हॉट अ कॉम्प्लिमेंट. मजा आली क्या बात वा सुपर हिट कीप इट अप गाइस थँक्यू. मंडळी हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आज इथे सादर करायला येत आहेत एक शॉकिंग कॉमेडी. तोच तो शॉक लागून निर्माण होणारा विनोद. बघूया आज तो कुठे आणि कसा निर्माण होतोय ते. पोटात दुखतंय ऐका सर आपल्याकडे बाकीचे पण मेहनत करतात. आपल्याकडे जे न्यू जनरेशनची मुलं आहेत ना ते नेहमीच्या नेहमी स्किट चोपतात सर. बाहेर खूप कौतुक होत आहे त्यांचं पण त्यामुळे तुमच्या पोटात का दुखतंय सर. त्याच्यामुळे नाही ग निसर्गाने जो अवयव दिलाय पोट ना तो दुखतोय. ऐक आय 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 काहीतरी विचित्र सुरू आहे सर. त्यालाच किट म्हणतात. अगं सातत्याने विनोद करावे तेवढा रोल पण नाहीये तुझा. का तुझा जीव तडफडतोय प्रत्येक पणसाठी. नको ना ग हे डॉक्टर कुठे आहेत रे डॉक्टर कुठे आहेत. येतील इतक्यात तुम्ही थोडा वेळ वेट करा सर. हो मी वेट करतो. हॅलो आय एम सॉरी आय एम सो सॉरी मॅडम. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला थोडा यायला उशीर झाला. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग विमल. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला लवकर चेक करा मला चेक करा. तुम्हाला चेक करू आणि मग नंतर ना पासबुक करू का. कंपोस्ट खत व्हायचा लायकीचा पण नाहीये विनोद हा. माहिती का तुम्हाला करा हो काहीतरी करा. मला पोटात खरंच दुखतोय मी खरंच येस मी करते. एक काम कर विमल तू रिसेप्शनला जाऊन बस. येस मॅडम. येस थँक्यू.
एवढाच रोल होता हिचा, का तडफडत होती मगाशी एवढी? काय होतंय तुम्हाला? मला लूज मोशन्स होत आहे. अरे ही काय एंट्री आहे हिची? हिची एंट्रीच नव्हते मुळात. ही काय आहे स्किट मध्ये? दोघांनी केलं असतं की स्किट आपण? अहो सर, परवाच रुजू झाली आहे ती, थोडीशी नवीन आहे त्यामुळे थोडी ओव्हर एक्साइटेड आहे. सर काय होतंय तुम्हाला? माझं जरा ना स्टमक अपसेट आहे, पोट खूप माझं दुखतंय. आई आई आई. अरे बाप रे बाप, एक मिनिट हा. अरे बाप रे, तुमच्या डोळ्यात 2 काळे मोठे डाग पडले तो. बुबुळ म्हणतात, ओ बुबुळ म्हणतात त्याला. काळे डाग कसे? कमाल करताय. गंमत केली हो, गंमत. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधून-मधून गंमत करतच असतो. नका करू, मला अजिबात गरजेची नाहीये गंमत. बरं एक मिनिट, मी तुमचं जरा बीपी चेक करते. काय स्टमक अपसेट होतं त्याच्यामुळे कधी कधी त्रास होऊ शकतो, बीपी वर खाली होऊ शकतो. तर एक मिनिट हा. हे आहे ना, कशाला तोंडाने आवाज काढताय? नॉर्मल आहे, 80-120 काहीच होत नाही तुम्हाला. बस 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 ठीक. काय काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? हो, ऍक्च्युली काल रात्री 53 गुलाबजाम खाल्ले मी. किती? 53 गुलाबजाम खाल्ले. आमच्या घरी काय ना, एक फॅमिली फंक्शन होतं. माझ्या मेवणीचं केळवण होतं. तर माझे सासरे म्हणाले, चला जाऊया बापू, आपण एकमेकांची स्पर्धा लावूया, सगळ्यात जास्त गुलाबजाम कोण खातं. अच्छा, सुरुवात तुम्ही करा. मी 3 मिनिटात 53 गुलाबजाम खाल्ले. अच्छा, आणि मग सासऱ्यांनी? ते म्हणाले, मला डायबिटीस आहे, मी हरलो. बस. अरे कारण नसताना फुकट मी 53 गुलाबजाम खाल्ले. गुलाबजाम मला पचले नाहीत हो. अच्छा, गुलाबजाममुळे जुलाबजाम झाले मला. गरजच नव्हती विनोदाची, तरी केला. चांगला होता. त्रास झाला. बरं, तुम्हाला आणखी काही त्रास होतोय का? हो, मला जरा विकनेस आलाय, कारण होतं नव्हतं तेवढं सगळं म्हणजे विकनेस झालाय. होतं. मी एक काम करते, थोडंसं डिहायड्रेशन झालंय. मला वाटतं मी तुम्हाला थोडं लिंबू पाणी दिलं ना की तुम्हाला जरा बरं वाटेल. अच्छा, बरं वाटेल का? हा, लिंबू पाणी प्या. अख्खा ग्लास पिऊ मी? हा, पिऊन टाका, बरं वाटेल तुम्हाला. थोडं बरं वाटलं मला. ओके वाटतंय ना? ओके वाटतं. मी ना तुम्हाला एक इंजेक्शन देते, म्हणजे तुम्हाला संध्याकाळपर्यंत अगदी ओके वाटेल. हो, काहीच प्रॉब्लेम जरा नाही. असं करा. हो. कोण कोण असतं घरी तुमच्या? माझी बायको, माझा मुलगा. झालं? येस. अरे हात हलकाय तुमचा एकदम. हो, एकदम. अरे वा वा. बाकी तुम्हाला आणखी काही त्रास होत नाहीये ना? नाही, जरासं अंगाला मुंग्या येत आहेत. अरे बापरे, अंगाला मुंग्या येत आहेत का? हो. पण आता अंगाला मुंग्या येत आहेत म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही, आज पावडर टाकाल, उद्या मुंग्याने लिपस्टिक मागितली तर. डायनासोर आणि अरुण कदम स्किट करायचे तेव्हाचा विनोद आहे हा. आता का घेताय तुम्ही? नाही हसायला नाही आलं मला. अहो, गंमत केली हो. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधून मधून गंमत करत असतो. बरं, आणखी काही त्रास होत नाही ना तुम्हाला? वगैरे व्यवस्थित आहे ना? एकदम. बरं वाटतंय ना? ओके. विमल. हो मॅडम. विमल, सरांकडनं 500 रुपये घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअपची डेट दे. हो मॅडम. ओके. आता सुद्धा वाक्य नाहीये हिला. काय एवढं माचकर होती मगाशी? अहो, ती जरा नवीन आहे ना, त्याच्यामुळे तिला थोडं. बोला, काय होतंय तुम्हाला? काय होतं? काय नाही, तुम्ही दवाखान्यात आलात ना, तर काहीतरी त्रास होत असेल ना तुम्हाला. काय होतंय? असं कसं? म्हणजे असं कसं? एक मिनिट, डॉक्टरांनी काय होतंय हा प्रश्न विचारल्यानंतर पेशंटने असं कसं होईल? नाही, एवढंच कसं? असं कसं? तसं नाही. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. एक मिनिट, मी आता आले क्लिनिक मध्ये. आता आलात तुम्ही? मगाशी कोणाला सांगितलं तुम्ही? नाही, मी मगाशी सांगितलं ना, माझं स्टमक अपसेट आहे हे मी बोललो. अच्छा, स्टमक अपसेट आहे. लूज मोशनचा त्रास होतोय का? हा जरा. कधीपासून होतोय तुम्हाला? सांगितलं मी तुम्हाला हे. तुम्ही मस्करी करताय का माझी? एक मिनिट, मस्करी करायला मी इथे, मला वेळ जात नाही म्हणून मी इथे बसले नाहीये. नाही, मला कसं आहे, बाहेर पेशंट आहेत, त्यांना सुद्धा तपासायचंय, त्यांना अटेंड करायचंय. नाही, बरोबर. त्याच्यामुळे मी जेवढं विचारते तेवढ्याची उत्तरं द्या. कधीपासून होतंय तुम्हाला? मला ऍक्च्युली कालपासून होत आहे. झालंय हे सांगून झालंय. अरे बापरे, एक मिनिट बघू मला. तुमच्या डोळ्यात 2 काळे मोठे डाग पडले. झाला हा पंच झाला. हा मगाशी झाला पंच.
त्याच्यात मी बुबुळ म्हणालो हे झालं पण मॅडम मी तुमचं बीपी चेक करते BP म्हणजे कसं आपल्याला अंदाज येईल ना एक्झॅक्टली तुम्हाला काय होतंय ते. बीपी ऐका याच्यावर मी म्हणालो सेम होत आहे ऐका हायलाइट्स बघितल्यासारखं वाटतंय ऐका नॉर्मल आहे नॉर्मल आहे. मला सांगा तुमच्या काही खाण्यात आलं होतं का? झालंय हे झालंय मगाशी. असं 1 मिनिट तुमचं हे काय चाललंय मगासपासून? मी सांगितलं मग. मला काय वाटतं माहितीये मगाशी तुम्ही डॉक्टरांशी कसं बोलावं याची एकट्याने तालीम केली असेल ना अरे म्हणून तुम्हाला नाटक बसवलंय का माझं मी का तालीम करीन तुमची. अरे झालंय हे मी तुम्हाला तेच सांगतोय झालंय. शांत व्हा काय तुमचा त्रास वाढत जाईल अजून शांत व्हा. मी आत्ताच आली क्लिनिकमध्ये मी जेवढं विचारेन तेवढं सांगा. काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? हो मी 53 गुलाबजाम खाल्ले होते. हीच रिॲक्शन दिली होती तुम्ही मगाशी किती नावाची आता केलीत ना रिॲक्शन दिली होती गुलाबजाममुळे मग जुलाबजाम झाले. गरज होती हा पंच पण रिपीट करायची. अच्छा म्हणजे तुम्हाला थोडा विकनेस आला असेल ना. हा विकनेस. हा एक काम करते तुम्हाला थोडं ना लिंबू पाणी देते. नाही मला थोडंसं बरं वाटतं. नाही लिंबू पाणी नको मगाशी दिलंय तुम्ही. एक मिनिट आता खूप झालंय दिलंय मगाशी लिंबू पाणी. नाही तुम्हाला बरं वाटेल. ऐका माझं तुम्हाला बरं वाटेल. येस नाउ यू विल फील बेटर. अरे दिलाय रे दुसरा क्लास पेलो रे मी. एक मिनिट मी नाही दुसरा क्लास पेलो होता मी. तुम्हाला इंजेक्शन देते म्हणजे रेडी असते तू. अरे मगाशी दिलं इंजेक्शन. थोडासा त्रास अहो डबल डोस होईल इंजेक्शनचा. मला वेळ लागलाय का मिस्टर चौगुले? अरे मला वेळ लागलाय का? मी कोण आहे? मी डॉक्टर आहे की नाही? हो बरोबर आहे. MD आहे ना मी. मग तुम्ही मला शिकवू नका डबल डोस देते वगैरे. प्लीज अरे मला माझं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम. अरे डबल डोस घरी कोण पण असतं तुमच्या? अरे घरी माझी बायको आणि माझा मुलगा असतो. अरे दिला तुम्ही डबल डोस दिला. अरे उगीच साईड इफेक्ट झाले कपाळा एवढा गेला काय करू तुम्ही. काय ऐका ना माझं माकड हाड वाढलं तर मी करू काय. असे एवढे इंजेक्शन नाही देत. बरं ऐका तुम्हाला अजून काही त्रास होतोय का? मुंग्या आल्यात आता हाताला माझ्या. अरे बापरे पण मुंग्या आल्या म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही आज पावडर टाकाल उद्या मुंग्या लिपस्टिक मागतील मग. मगाशी पण थुकलो आता पण थुकतो मी ह्याच्यावर. एक विमल. हो मॅडम. बरं आलीस का? हा बरं ऐक 500 रुपये त्यांच्याकडनं घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअपची डेट दे. हो मॅडम. अगं हे तू तरी सांग एवढंच आहे ते मगाशी झालं ना तुझ्या समोर. अहो ती नवीन आहे ना त्याच्यामुळे होतं तिच्याकडनं असं. काय होतंय तुम्हाला? एक्सक्यूज मी एक मिनिट तुम्हाला काही त्रास होतोय का? हॉस्पिटल आहे तुम्ही असं ओरडू नाही शकत. अरे तुम्ही तोंडाने सांगू शकता. स्वरयंत्राला काही त्रास होतोय का? अरे तुम्हाला काय झालंय बघा. एक मिनिट मला काय धाड भरले? तुम्ही आलात माझ्या दवाखान्यात मी तुम्हाला विचारणार ना काय होतंय. अरे मला विचारताय 3दा सांगितलं मी काय होतंय ते. म्हणजे मी एका दिवशी 3 स्किट केलंय पण एकच स्किट 3दा नाही केलंय. आता एक स्किट 3दा करतोय करायला लावतोय तुम्ही. आय एम नॉट गेटिंग यू. तुम्ही काय म्हणताय मला कळत. अरे मी अरे मी हे झालं मी 3दा सांगितलं तुला. काय? अरे ही मला ते स्टमक अपसेट आहे हे 3दा सांगितलं मी तुला. स्टमक अपसेट होते. आता 3दा सांगितलं. अच्छा एक मिनिट बघू मला 2 मिनिटं. अरे झालं ना ते बुबुलचा जोक बिक झाला ते. तुम्ही माझा पंच फोडला आता तुम्ही. 2दा ऐकला या कानांनी कुठला फुटलाय 150 वर्षांपूर्वी फुटलाय तो पंच. अरे बापरे हो का थांबा मी तुमचा बीपी चेक करते. अरे झालंय ते 100 आणि 80 ते झालंय काय ते बीपी. तुमच्या काही खाण्यात आलं होतं का? शेण खाल्लंय म्हणून आलो इकडे. शेण खाल्लं म्हणून इकडे आलो. शांत व्हा. काय तुम्हाला अस्वस्थता आली आहे तुम्ही जरा शांत व्हा. मी विचारते तेवढं सांगा काही खाण्यात आलंय का तुमच्या? खाल्ला गुलाबजाम मारायला 53 घातलं तोंडात. किती हीच रिॲक्शन 3दा दिली रे तू. तुला कळतंय का काय झालंय ते? काय झालंय? अरे तुम्ही ते मगाशी त्या स्टूलावर बसताना ते असं स्टेटोस्कोप गळ्यात घातला की तुम्हाला शॉक लागतोय आणि नंतर तुम्ही विसरताय सगळं. लक्षात येते का तुमच्या? हे बघा माझा इथे वेळ जात नाही म्हणून मी इथे आली आहे का? नाही ना मी डॉक्टर आहे ना. MD आहे ना मी. मला माझं ऐकावं लागेल. आणि कसं आहे तुम्ही प्रत्येक वेळी हे जे काय होतंय तुम्हाला? अरे तिसऱ्याला पाठवा ना रिॲक्शनला. अरे एकटाच काय करू हिच्या बरोबर ते आहे ती तिला पाठवणार. तुम्हाला काय होतंय मिस्टर चौगुले काय होतंय तुम्हाला?
आगमन लागले रे मला. एक मिनिट मला लूज मोशन होत आहेत. एक मिनिट मला चेक करू दे. माझा अभिमान आहे मला. लूज मोशन होत आहेत मला. शांत व्हा मिस्टर चौगुले. तुम्हाला लूज मोशन मुळे ना तुम्हाला मला वाटतं काहीतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर आपण करूया त्याच्यावर. मी तुमचा बीपी चेक करते. खड्ड्यात गेला तुझा बीपी. बीपी चेक करते माझा. डोळे चेक कर. अर्धा पिंप घेतलं लिंबू पाणी तोंडात. बीपी चेक करते माझं तू. मी डोळे चेक बुबुळ चेक करते. अरे दंडात खाल्ले 2-2 इंजेक्शन मी. एक मिनिट गळ्यात घालून का? गळ्यातून काढा तू. ते गळ्यात घालू नका. ते गळ्यात घातलं की शॉक लागतोय तुम्हाला. हे बघ. नाही शॉक लागत आहे. आय एम ॲब्सोल्युटली फाईन मिस्टर चौगुले. येस आता नाही लागला. नाही लागला. मी तेच सांगते. मगाशी तुमच्याशी मी काय होते तुम्हाला. एक मिनिट तुम्ही डॉक्टरांवर असं वागू शकत नाही. एक मिनिट तुम्ही डॉक्टरांशी असं वागू शकत नाही. मी गुन्हा दाखल करू शकते. या साईडला या. इथे लक्षात येते का? तो स्टेटोस्कोप गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला शॉक बसतोय. लक्षात आलं? आता तुम्ही त्या साईडला बसायचं आणि मी ह्या साईडला बसणार. एक्सक्यूज मी काय होतंय तुम्हाला. मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा 2 मिनिटं बसा. तुम्ही शांत बसा. कधीपासून होतंय तुम्हाला हे सगळं. मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा 2 मिनिटं. काही खाण्यात आलं होतं का तुमच्या. मला लूज मोशन होत आहे. तुम्ही बसा 2 मिनिटं. लिंबू पाणी वगैरे देऊ का तुम्हाला. तुम्हाला बरं मला वाटतं. लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा ना 2 मिनिटं. काय विमल. मला लूज मोशन होत. विमल तुम्ही बसा. मला लूज मोशन होत. मला अगं इलेक्ट्रिशियनला बोलव आणि त्या स्टीलच्या खुर्चीला जी वायर चिकटली ती काढायला सांग. या माणसाचा लूप लागलाय. क्या बात. कहर परफॉर्मन्स. वा 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 मस्त. सई काय म्हणशील. 440 वोल्टचं स्किट होतं. फार मजा आली. हे एक असं स्किट होतं जे रिपिटेशन चं स्किट होतं पण तुमच्या दोघांमुळे ते सस्टेन झालं. आय लव्ह यू रस्सा. क्या बात आहे. फार मस्त. मला असं वाटतं हे जो करंट पास होतोय तो फिक्स करायला सोटू यायला पाहिजे. मजा आली खूप. मंडळी आपल्या आवाजाच्या वैविध्यानं जिनं डबिंगच्या म्हणजेच आवाजाच्या दुनियेत स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं. त्याचबरोबर जी अनेक गोड भूमिकांमधून आपली आवडती अभिनेत्री झाली अशी मेघना एरंडे आहे आजची आपली खास पाहुणी. आणि तिच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. मेघू डार्लिंग सॉरी बोललो ना. आय एम सो सॉरी. असं काय करतो बाबू. ऐक ना मी सॉरी बोललो ना. तू अशी काय करतो. अरे थांब ना. प्रसाद महेश सर आतला भांड्यांचा आवाज आणि कपाळावर हळूहळू येणारा घाम यावरून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे. मी नवरा आहे आणि साधा सुद्धा नवरा नाही. असा नवरा आहे ज्याने खूप मोठी माती खाल्ली आहे. प्रसादा जी तू माती कधीच खात नाहीस ना ती मी खाल्ली. आज बायकोचा बर्थडे विसरलोय. काय करू मला कळत नाही. कालपासून तिला मस्करला. अगं काय कुत्रा इथे ठेवलंस. हे मी कसं खायचं. हे म्हणजे कुत्र्याला पण हल्ली मी भरवतो का. हे कसं दिलंय. मेघना मेघू डार्लिंग मला माहिती आहे बघ तुझा राग अजूनही गेला नाहीये. मला माहिती आहे पण तुझं प्रेम कमी झालं नाहीये. मला आवडतात थालीपीठ म्हणून बनवलेस ना तू. परवाची आहेत. कुत्र्यालाच घालणार होते तो दिसला नाही म्हणून तुम्हाला दिली आहेत. काय चित्त खा नाही तर नका खाऊ. राहू उपाशी. मी चालले. ऐक माझं हे तू कोणतरी आलं. हे ठेव. बॅट ठेव इथे. हे बघ ऐक मी काय सांगतोय ते. परक्या माणसासमोर नवरा बायकोने वाद घालायचे नाही.
माझं नाहीये असं दुकानी एक पुस्तक लिहिलंय सिक्रेट्स ऑफ हॅपी मॅरिड लाईफ त्यातलं वाक्य प्लीज दरवाजा उघडा. स्माइल कर ना थोडस. अरे ओंकार ये मित्रा कसा आहेस? ऐक हा माझा मित्र ओंकार माझ्या कंपनीत आता 4 महिन्यापूर्वी जॉईन झालाय आणि आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहतो. आणि ओंकार मीट माय ब्युटिफुल अँड क्यूट वाईफ मेघना. अरे नमस्कार नमस्कार वहिनी नमस्कार. नमस्कार. पशा ऐक ना जरा अर्जंट काम आहे तुझ्याकडे मदत हवी आहे मला. काय आलं? अरे जरा माझ्याबरोबर मार्केटला चल ना प्लीज. काय विकत घ्यायचंय काय? अरे हा काय आहे 20 फेब्रुवारीला आहे माझ्या बायकोचा वाढदिवस तर म्हणतो असं जरा एक गिफ्ट घेऊ छान मस्त असं रूम सजवू बलून्स रिबिन्स असं केक. अरे बॉसचा फोन आला होता ओंक्या. तो काय बोलवता माहितीये तुम्हाला तुमच्या बायकोचा वाढदिवस लक्षात आहे? अरे म्हणजे काय वहिनी नवीन क्लायंट आलेत माहितीये त्यांना आता आपला मीटिंग अटेंड करायची. पशा वहिनी काहीतरी विचारतायत मला थांब सांगू दे ना. वहिनींचा वाढदिवस. अरे म्हणजे वहिनी मी काय विचारू न्यूजवर बघितलं अरे मला बोलू दे ना वहिनी विचारतायत काहीतरी. म्हणजे वहिनी बघा काय सांगू तुम्हाला बरोबर 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1992 साली अर्थात शके 1913 भाद्रपद शुक्ल पक्ष म्हणजे चंद्र मकर राशीत प्रवेश करत होता आणि आकाशात असं एक मस्त रोहिणी नक्षत्र चमकत होतं. म्हणजे 8व्या स्थानातला केतू 10व्या स्थानाकडे मार्गक्रमण करत असताना 9व्या स्थानातला शनी असा प्रबळ होत होता. त्याच रात्री चंद्र आणि ढगांमध्ये असा एक हलका लपंडाव सुरू असताना रातकिड्यांची मंद किरकिर ऐकू येत असताना बरोबर 8:30 वाजता आणि 37 सेकंदांनी माझ्या नयनाचं कोमल गंधार मधलं रडणं अख्ख्या जगात निनादलं. असं नाही वहिनी असं त्या रडतायत. कोण आहेस तू? बायकोचा बर्थडे एवढा डिटेल मध्ये कोण लक्षात ठेवतं? लक्षात आहे माझ्या. नक्षत्र राहू येडायस तू? नाही कशाला आलायस इथे? नाही वहिनी तुम्ही काय रडताय काय झालं? रडण्यासारखंच कारण आहे काल हे माझा वाढदिवस विसरले हो. काय पश्चात तू वहिनींचा वाढदिवस एवढं लावून नको करू ऐक ना. अरे लाज वाटली पाहिजे रे पश्चात तू अजून जिवंत कसं आहे? क्रॅच पण नाही पडला यार तुला यार. काय 100 एपिसोडच्या रिएक्शन एकत्र होतात ऐक ना. नाही रे अरे कोण आहे आहेस का तू जगात आहेस का अजून अशासारखी लोक? जा घरी जा. मी का घरी जाऊ? माझा मित्र त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरला आणि मी घरी जाऊ? रे पशाशी रे मी फक्त बड्डे विसरलोय. फक्त बड्डे विसरलास? कसं काय लोक बड्डे विसरू शकतात? ए शाण्या जगात खूप जण विसरतात बड्डे. एक आमिर दादा तू बड्डे विसरतोस? 1 ऑगस्ट. बघ बाबा दादा तू बड्डे विसरतोस? 14 सप्टेंबर. तुझी ढोलकी फोडतो की नाही बघ. बनेला विचारू बने तू विसरतोस तुझ्या बायकोचा बर्थडे? नाही 15 मे. बघ मिनिट तुझं काय लग्न तरी झालंय तुझं? काय करायचंय? अरे काहीच लॉजिक नाहीये तसं लग्नही नाही झालं तो बायकोचा बर्थडे सांगतोय. न झालेल्या बायकोचा बर्थडे सुद्धा लक्षात आहे त्याच्या. एक्झॅक्टली दॅट्स माय पॉइंट. ऐक ना एक लक्षात हे बघ गलती आहे पशा गलती आहे काय शेवटी घार फिरते आकाशी चित्त तिचे पिलापाशी हे आहे लक्षात घे बाकी काही नाही. काय संबंध आहे? आईसाठी लिहिलेलं वाक्य रे बायकोला कुठे वापरतोस तू? स्त्री ना बाबा क्षणिक बायको असते रे ती अनंत काळची जननी असते बाकी काही नाही. ऐक ना हे तुला नेहमी येतं की आज पाठ करून आलायस? फक्त तुझ्यामुळे बोलतोय मी. कोण वाटलेलास तू पशा यार? कवी मनाचा वाटलेलास तू मला. हा मला वाटलं माणसं कळत असतील तुला माणसांची मन अशी जाणून घेत असशील तू पण ठीक आहे. कवी मन आणि हे कवी मन. हा अरे मी त्या दिवशी याला म्हणालो माझ्या बायकोचा वाढदिवस येतोय तर माझ्या नयनासाठी माझ्या बायकोसाठी कविता केली यांनी. हे बघा बायकोच्या नयनासाठी
हो कविता केली. हे काय हे बघा ना. नाही कविता बघा. नक्षत्रापरी लोभस असणे, याक्षिणी सम नित्य सुंदर डोळे. हे बघ मी ते लिहिलं नाहीये, शब्दकोडी सोडवत होतो, त्यातली शब्द दिले, मी कविता नाही लिहिली. शपथ. मी यांच्या नयनासाठी कविता आणि मेघनासाठी काय साधं कौतुक पण नाही करत हा माणूस. हे बघ मेघना असं नाहीये. मी कौतुक करतो तुझं. कधी? तू वेगवेगळ्या नट्यांचे आवाज करतेस, मी 4 चौकात तुझं कौतुक करतो. डोंट टेल मी. मला तुला काहीच सांगायचं नाहीये, निघ ना. बस बायकोचा बर्थडे विसरलेला माणूस. जरा तुम्हाला वेगवेगळ्या नट्यांचे आवाज काढता येतात म्हणजे लाईक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. थोडस आपलं थोडस. वहिनी तुम्ही माझ्या बायकोला माधुरी दीक्षितच्या आवाजात विश कराल का हॅपी बर्थडे? हो करेन की. हैप्पी बर्थडे नैना जी. आप कितनी लकी हैं कि आपके पति को आपका बर्थडे याद है. लेकिन कुछ पति ऐसे होते हैं जो भूल जाते हैं, बहुत ही नालायक होते हैं, एकदम हलकट होते हैं. मिर्ची की धुनी देनी चाहिए. बेशरम होते. माधुरी का असं बोलेल? अगं हे कोणीतरी ऐकलं तर असं वाटेल नेने साहेब माधुरीजींचा बर्थडे विसरले. टॉप नॉच वहिनी का आउटस्टँडिंग म्हणजे यार. ओ मी डोळे बंद केले ना तर मला वाटलं माधुरी दीक्षितच मला माझ्या बायकोला विश करते. नाही थांब. वहिनी वो थोडा हेमा मालिनी का भी अगर आप हेमा हवी का? हाँ करू का? नहीं. हॅपी बर्थडे नैना जी. क्या बात यार वहिनी. तुम्ही खरं तर तुम्हाला रोज तुमचा वाढदिवस लक्षात ठेवेल असा नवरा पाहिजे. कोण घेतलाय तुम्ही? चले निघ. ते मी जरा खून पी जाऊंगा. नाही जमत आहे तुला रे. बोलत नाहीये रे. मी आवाज नाही काढत. मी खरोखर बोलतोय. तुझं खूप झालंय. निघ तू इथून आता. रे कार्टून कुठला? वहिनी कार्टूनचा आवाजही जरा अत्यंत घाणेरडं कनेक्शन आहे. कार्टून कुठचा? वहिनी कार्टून घाणेरडं कनेक्शन आहे. अत्यंत घाणेरडं कनेक्शन. त्यापेक्षा तरी घाणेरडा नाहीये ना मी. बायकोचा वाढदिवस विसरतोस. मी नैनाचा वाढदिवस विसरलेलो नाहीये. थांब जरा. कशाला वहिनी वो थोडा कार्टून वाला अगर आपण. जी आप कितनी लकी है कि आपका हस्बैंड आपका बर्थडे याद रखता है. कुछ हस्बैंड बिल्कुल याद नहीं रखते, बहुत कमीने होते हैं. ऐसे कानफड़ात मारनी चाहिए, ऐसे थोबाडीत मारना चाहिए, ऐसा मुस्कटात मारना चाहिए. तिला विश कर ना. मला का शिव्या घालतेस? तिला विश कर ना. ए बाबा तुझ्या पाया पडतो. नको तिच्या नादी लागू. ती चेकाळते, थांबत नाही. मग ती आम्ही फॅमिली पिकनिकला जातो ना, रात्रभर आवाज काढत असते सगळ्यांना बसवत. माणसं संपतात, तिचे आवाज संपत नाही. तू निघ. वहिनी तुम्ही ना खरंच डबिंग करा. मी पण करतो ना तुमच्या बरोबर. निका मला पण येतं. मला सुनील शेट्टीचा आवाज काढता येतो. सुनील शेट्टी. मी दाखवू. वहिने तुमच्या नवऱ्याला तुमचा वाढदिवस लक्षातच नव्हता. वहिने भाऊजे जमत नाहीये तुला. जरा नीट कर ना भाऊजे. ए बावळट दिसतंय दोघही. मूर्ख दिसताय मूर्ख. तुम्ही जळताय आमच्यावरती. तुम्हाला एकतरी आवाज काढता येतो का? हा मी का कडू? वहिनी तुम्हाला राग आलाय ना याचा? हो खूप आलाय. राग आलाय ना? खूप जास्त आलाय. कानाखाली मारा, सगळा राग काढून टाका. कधी मारली नाही मारा. असं कसं मारलं नाही? कसं मारलं नाही? मला काय म्हणायचं. मारा. ऐका ना. मारा. वर्ष तर झालं ना. आवाज हे आमचं माकड इकडे आहे. तुम्ही कोण? याची बायको. अरे नमस्कार नैना वहिनी. नमस्कार. नैना कोण? नैना मी चेतना. चेतना? मग नैना कोण आहे? हे चेतना कोण आहे? अरे मी चेतना आहे ना.
काय करू मी याचं? नैना आहेस ना? अरे मी चेतन आहे, नैना कोण आहे तुलाच माहिती. अगं तूच आहेस नैना. नाही आहेस का? अरे अरे बापरे. नाही मी तुला एवढी वर्ष अगं इथे अगं तिकडे जाऊ असं हाक मारतोय ना, तुझं नावच विसरलो. बर्थडे कार्ड कोणासाठी आणून ठेवलंयस रे? चेतनात अगं तुझ्यासाठीच आणून ठेवलंय की नाही. तुझा वाढदिवस आहे 20 फेब्रुवारीला. अरे झाला माझा वाढदिवस 13 जानेवारीला. 20 फेब्रुवारीला कोणाचा वाढदिवस आहे? अरे तुझाच आहे ना माटिया. तुझाच बर्थडे असतो ना. ए नक्षत्र, राहू केतू कुठे घुसले? हा असं काही नाही नाही. भाऊजी, मी बघते आला घरी गेल्यावर. फातिमा माफ करतो म्हणे. मला फातिमा बोलला रे. क्या बात है, जबरदस्त परफॉर्मन्स, मस्त. बघूया हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई, सगळ्या कपल्सचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय होता. मेघना, वेलकम. मला असं वाटतं की तू जरी असलीस तरी तू तुझ्या मनात इतक्या जणांची घरं बांधली आहेस आणि तू आम्हाला कधीही कुठल्याही वेळेला त्यांच्या घरी नेऊन त्या माणसाला भेटवू शकतेस. ही तुझी मॅजिक आहे आणि ही मॅजिक इतक्या वर्षानंतर सुद्धा एक कण सुद्धा फेड नाही झाली. मेघना, आउटस्टँडिंग. तुला आज इकडे बघून, परफॉर्म करताना बघून फार मजा आली. जगातलं एकमेव असं व्यक्तिमत्व जिच्या आडनावात एरंडे आहे पण तितकीच ती गोड आहे. तुझ्या आवाजाविषयी वेगळं बोलण्याची मला गरज नाही, कारण तो महाराष्ट्रात, भारतात काय तो जगभर पसरलेला आहे. पण एक किस्सा आठवला. माझा मुलगा लहान होता खूप आणि तो प्रचंड रडत होता. त्याचं एक अत्यंत फेवरेट कार्टून होतं आणि मला माहिती होतं की त्याचा आवाज मेघनाचा आहे. मी त्याला म्हटलं की हा माझा फ्रेंड आहे हे कार्टून. तो म्हटलं काही काय बोलतो बाबा. तू म्हटलं मी तुला फोन लावून देतो बघ, मग रडणं थांबवशील? तो म्हटलं हो. मी मेघनाला फोन लावला आणि तिला सांगितली प्लीज त्या आवाजात माझ्या मुलाशी बोल. ती 5 मिनिटं बोलत होती. तो इतका शांत झाला लगेच. इतकी मॅजिक आहे तिच्यामध्ये आणि इतकी प्रेमळ आणि इतकी गोड मुलगी असतो मेघना की कधी कधी तुझं काय करायचं असं वाटतं. तू इतक्या वेगवेगळ्या आवाजात तू वावरत असतेस की थक्क व्हायला होतं की परमेश्वर एवढी विलक्षण ताकद एखाद्या व्यक्तीमध्ये कशी देऊ शकतो. सो मच, थँक्यू सो मच. तुझ्यामध्ये तुझी ही कला, तुझी ही ताकद कायम अविरत राहो आणि तुला मनपूर्वक शुभेच्छा मेघना. आपल्या पाहुण्यांना विचारूया त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. अमोल दादा. मेघना कमाल. थँक्यू. आणि ओमकार, प्रसाद, मी खरंच नेहमीच सगळे तुमचे एपिसोड बघतो, फार मजा येते आणि आजही तेवढंच एन्जॉय केलं आहे. खूप खूप थँक्स. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला हसवता. आणि मी खरंच सांगतो की माझे नॉन महाराष्ट्रीयन मित्रसुद्धा मला येऊन सांगतात अरे वो एपिसोड देखा क्या, वो एपिसोड. आणि आम्ही सतत एकत्र भेटलो की कुठे ना कुठेतरी हे एपिसोड बघत असतो. पण आज मेघना ग्रेट, मजा आली. थँक्यू. थँक्यू दादा. मेघना ताई, तुला आज या मंचावर परफॉर्म करून कसं वाटतं? खूप छान, माहेरी आल्यासारखं वाटतंय मला. आणि थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि थँक्यू सो मच की तुमच्यामुळे जो काही आनंद होता, एक नैराश्य जे तुम्ही आमच्या आयुष्यातनं काढलं त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू जया, थँक्यू माधुरी, थँक्यू ऑल ऑफ देम. थँक्यू गाईज. विनोदाची ही आतिषबाजी उद्या देखील अनुभवणार आहोत. उद्या देखील पांघरुण सिनेमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत धमाल करण्यासाठी असणारच आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.